पियू, तुला एक गोष्ट लक्षात येते का? काय? आपल्या ग्रुप मध्ये एक वेगळीच केमिस्ट्री जुळून येते. कोणाची? गेस कर ना, कोणाची असेल? अनु आणि किमो सर. पावट आहेस का? कसं शक्य आहे? बर, तू थोडंसं बरोबर ओळखलंस. आता मला सांग, अनु आणि कार्तिक मध्ये काय चाललं होतं? अच्छा ते होय. अगं काही नाही ग, चांगलीच केमिस्ट्री जुळली आहे दोघांची. त्यांच्याकडे बघून ना मला DDLJ मधल्या शाहरुख आणि काजोलची केमिस्ट्री आठवते. अनुचं ठीक आहे ग, तिला काहीच माहिती नाही यातलं. पण कार्तिक, माझं गायत्रीवर प्रेम आहे, लग्न करीन तर फक्त तिच्याशीच करीन असं सांगत फिरत असतो ना. मग काल काय झालं होतं त्याला? का अनुला बघितल्यावर विचार बदलले साहेबांचे? नाही हा मैत्री, कार्तिक तसा मुलगा नाहीये. आणि तुला माहितीये ना, गायत्रीसाठी वेडा आहे तो, वेडा. कदाचित अनुबद्दल त्याच्या मनात काहीच नसेल. हो, पण अनुच्या मनात कार्तिक बद्दल अट्रॅक्शन निर्माण झालं तर? तेच होऊ द्यायचं नाहीये. आपण अनुला सांगायचं का कार्तिकचं गायत्रीवर प्रेम आहे म्हणून? सांगितलं असतं ग, पण तुला माहितीये ना, गायत्रीने आपल्याला सांगितलंय की अनुला यातलं काहीच कळता कामा नये. काहीही झालं तरी हे थांबवायलाच हवं, नाहीतर त्यांच्या वाढत्या केमिस्ट्रीचा परिणाम गायत्रीच्या फ्युचरवर होईल. कारण तुला माहितीये ना, गायत्री आणि कार्तिक ते म्हणजे कसं जोडी नंबर 1 आहेत. पटतंय ग सगळं मला, पण अनु जर खरंच कार्तिक मध्ये इन्व्हॉल्व झाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. हे म्हणजे असं झालं की आपलेच दात आणि आपलेच ओठ, दोघेही आपलेच आहेत यार. डोंट वरी मैत्री, आपण गायत्रीशी बोलून यावर काहीतरी सोल्युशन काढू. सोल्युशन? आणि गायत्री, तिला जर हे सगळं कळलं ना तर ती तिच्या संस्कारांचं पोल्युशन करेल, पोल्युशन. हे बघ, काही झालं तरी आपल्या मैत्रीच्या चौकोनात अनु, गायत्री आणि कार्तिक यांच्या प्रेमाचा त्रिकोण नको यायला. आपल्या दोघींना मिळूनच यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. राईट. काय चाललंय? काय चाललंय आपल्या देशात? आठवडाभरामधली 7वी बातमी. मुंबई, मग पुणे, मग नागपूर, जळगाव, सांगली, कोल्हापूर. अरे आमच्या मुली काय रस्त्यावर आल्यात काय? कधी बॉक्सिंगचं किट आहे? अरे कोणी यावं आणि ठोसा मारून जावं? ही बातमी पाहिल्या मला अंदाज आलाच होता की आज तुम्ही चिडणार म्हणून. काय चिडणार? माझ्या ना संतापाचा तुला अंदाजच येणार नाही, कळलं? मलाही आज खूप राग आला ती बातमी वाचल्यावर. त्यातली ती दुर्दैवी मुलगी कोणाची तरी मुलगी असेलच. खर तर आपला समाज 100% सुशिक्षित व्हायला हवा. म्हणजे त्यानं काय होईल उमा? या बातमीमध्ये ज्या मुलांनी अत्याचार केलाय तो MBA. आणि ती मुलगी त्याच्याबरोबर शिकत होती. आता सुशिक्षितपणाचं आणखीन कुठलं लेबल थोबाडावर चिकटवायला पाहिजे यांच्या? ते खरंच आहे म्हणा. अरे मुलीने आपल्याला नकार दिला, याच्यातनं कळायला नको त्या मुलाला आपली लायकी काय? ही अशी जबरदस्ती कसं काय करू शकतात ती पोरं? काय चाललंय काय हे सगळं? गायत्री, उद्या तुझ्या बाबतीमध्ये असा काही प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली तर तू काय करशील?